ढगाळ हवामानासह राज्याच्या बऱ्यापैकी भागांमध्ये पावसाच्या थोड्याफार का होईना नोंदी होऊ लागलेल्या आहेत. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल. आज 18 जुलै पाहूयात 19 जुलैला राज्यातील हवामान कसे राहील. पण तो कालसाठी अंदाज दिला काल सकाळी. त्याप्रमाणे कोकण आणि घाटाच्या काही भागामध्ये मुसळधार पाऊस झाला किंवा कोकणात मध्यम ते जोरदार पाऊस झाला. किनारपट्टीच्या भागामध्ये कोकणात हलका पाऊस अपेक्षेप्रमाणे झाला. त्यानंतर मराठवाडा विभागामध्ये छत्रपती संभाजीनगरचा थोडासा अपवाद वगळता बाकी इतर ठिकाणी आणि इकडे सोलापूरचे काही भाग आहेत. बऱ्यापैकी चांगल्या पावसाच्या नोंदी अपेक्षेप्रमाणे झालेल्या आहेत. भंडारा, गोंदिया अपेक्षेप्रमाणे चांगला पावसाच्या नोंदी या ठिकाणी निळा रंग दिसतोय. बाकी हिरवा रंग विदर्भाच्या इतर ठिकाणी अकोल्यापर्यंत आपण हलका पाऊस वर्तवलेला हलका पाऊस झाला आणि इतर ठिकाणी क्वचितच तुरळक हलकासा पाऊस झाला तर होईल असं सांगितलं. त्या ठिकाणी पाहू शकता की पावसाच्या नोंदी ह्या खूप कमी आहेत. आणि आत्ता जर सध्याची स्थिती पाहिली, तर जे काही कमी दाबाचं क्षेत्र होतं त्याची तीव्रता ओसरलेली आहे. कारण हे आता झारखंडच्या आसपासच्या भागामध्ये चक्राकार वाऱ्यांच्या रूपात आहे. त्यातूनच मान्सूनचा आस असलेला पट्टा असा गेलेला आहे, जो की हिमालयीन क्षेत्रापर्यंत विस्तारला आहे. एक पश्चिमी आवर्त सुद्धा हिमालयाकडे येतोय. या सर्व सिस्टमच्या प्रभावाखाली हिमालयीन क्षेत्रामध्ये म्हणजे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड पुढील 3 ते 4 दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जर तुमचं कोण ओळखीचं जाणार असेल, तर त्यांना तो प्लॅन कॅन्सल करायला सांगा. कारण खूप भयंकर स्थिती त्या ठिकाणी निर्माण होईल. दरडी कोसळतील. अतिशय मुसळधार पाऊस किंवा अतिवृष्टी होणार आहे. राज्यात जर आपण पाहिलं तर सिस्टीम नाही, मात्र बाष्प थोडंफार राज्यात टिकून आहे. त्यामुळे राज्यात बऱ्याच ठिकाणी ढगाळ हवामान आहे. काही ठिकाणी पावसाची हलकीशी संततधार, काही ठिकाणी एकदम हलका, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस हा सक्रिय आहे. सॅटेलाईट इमेज जर आपण पाहिली सायंकाळची साधारणतः 5:30 वाजताच्या आसपासची, त्यात असं दिसतं की कोल्हापूर घाटाच्या आसपास चांगल्या पावसाचे ढग आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा घाट, पुणे घाट, रायगडचे भाग पावसाचे ढग आहेत. मुंबईच्या उत्तरेकडील भागात किनारपट्टीचा भाग आहे, वसई विरारच्या आसपासचा भाग, त्या ठिकाणी सुद्धा चांगल्या पावसाचा ढग दिसतोय. त्यानंतर नाशिक, छत्रपती संभाजीनगर हलक्या मध्यम पावसाचे ढग आहेत. सोलापूर, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, पुणे, सातारा, सांगली हलक्या सरी किंवा एकदम हलक्या मध्यम स्वरूपाच्या सरी या ठिकाणी दिसत असतील. ढगाळ हवामान जास्त प्रमाणात आहे. गडचिरोलीमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस देणारे ढग आहेत. बाकी इकडे चंद्रपूर, वर्धा आहे, अमरावती आहे. इकडे यवतमाळचा भाग आहे, मध्यम पाऊस सरी देणारे ढग आहेत. नांदेडचा काही भाग आहेत. परभणी, हिंगोलीच्या काही भागामध्ये पावसाच्या सरी झाल्या असतील. तुमच्याकडे कमेंट करून सांगा नक्की पाऊस झालाय का? अकोला, बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार ढगाळ हवामान आहे. मात्र खूप मोठ्या पावसाचे ढग आहेत का? तर तसं नाहीये. हे जे काही ढग आहेत, ते हलका स्वरूपाचाच पाऊस देत आहेत किंवा जास्तीत जास्त हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस होतोय. तोही मराठवाडा विभाग, विदर्भ विभागात या ठिकाणी पावसाचा जोर कमी आहे. बाकी घाटाच्या आसपास थोडासा जोरदार पाऊस आहे. रात्री सुद्धा घाटाच्या आसपास पावसाच्या सरी चांगल्या राहतील आणि किनारपट्टीच्या भागामध्ये सुद्धा रात्री थोड्याशा जोरदार पाऊस सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर इकडे गडचिरोली आहे, चंद्रपूर आहे, वर्धा आहे, अमरावती आहे, यवतमाळ पाऊस सरी चालू राहतील. भंडारा, गोंदिया, नागपूरच्या आसपास रात्री उशिरा किंवा पहाटे नवीन ढग निर्मिती होणे अपेक्षित आहे. त्यामुळे रात्री उशिरा किंवा पहाटे या ठिकाणी पुन्हा एकदा पावसाची शक्यता भंडारा, गोंदियाच्या आसपासच्या भागामध्ये पाहायला मिळेल. राहिलेला राज्याचा भाग आहे क्वचितच म्हणजे ढगाळ हवामान बऱ्याच ठिकाणी राहील आणि क्वचित हलक्याशा सरी काही ठिकाणी या पाहायला मिळतील. असा रात्रीसाठी अंदाज आहे. बाकी कुठे पडेल असं नाही, कारण हा पाऊस ढग जास्त ठिकाणी दाटेल आणि काही ठिकाणी अशा हलक्या सरी अपेक्षित आहेत. उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्या जी शक्यता आहे त्यानुसार नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरच्या घाटाच्या आसपास भाग आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघरचे. तर या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता कायम आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर कोकणाच्या किनारपट्टीच्या भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पाऊस सरी या पाहायला मिळतील. तसेच नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरचे काही भाग असतील. या ठिकाणी सुद्धा मध्यम थोड्यासाठी थोड्याशा जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता कायम आहे. त्यानंतर मध्य महाराष्ट्राचे पश्चिमेकडील भाग आहेत. धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी सुद्धा हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस हा अपेक्षित आहे. आणि या भागाव्यतिरिक्त राहिलेल्या राज्याचे अंतर्गत भाग आहेत. आता सध्या तरी कुठे एक्झॅक्ट होईल हे पूर्ण म्हणजे कोणत्या जिल्ह्याच्या कोणत्या भागाकडे शक्यता अधिक आहे ते आपण उद्या सकाळी कळूच. पण राहिलेला जो राज्याचा भाग आहे, या ठिकाणी तुरळक हलका किंवा हलका मध्यम पाऊस होईल. पण हा पाऊस अजूनही सार्वत्रिक नसेल असं दिसतंय. मात्र हलक्या मध्यम सरींच्या नोंदी मात्र होतील. हवामान विभागाचा जर आपण इशारा पाहिला, तर त्यानुसार उद्या पुणे घाटमाता, पुणे पूर्व, अहिल्यानगर, बीड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा,
नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा आहे. नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर पूर्व, सातारा पूर्व, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक पूर्व आणि पालघर या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जनेची शक्यता आहे. नाशिक घाटमाता, सातारा घाटमाता, कोल्हापूर घाटमाता, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मात्र धोक्याचा इशारा सध्या तरी हवामान विभागाने दिलेला नाही. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. हवामानाचे असेच अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक पेजला पाहत असाल तर पेजला फॉलो करा.